द्यायचे. 5 मिनिटाचा वेळ देणार आहे आणि प्रश्न जमा झाले की मी लगेच बोलायला सुरुवात करेन. तुम्ही विचार करा. तोपर्यंत मी निरोगी असणं याला आयुर्वेदाची काय डेफिनेशन आहे ते मी तुम्हाला सांगते. प्रश्नही त्यातून तुम्हाला सुचायला लागतील. तर सगळ्यात पहिलं मात्र मी जैन महिला कॉन्फरन्सच्या चतुर्थ झोनच्या अहिल्यानगर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी तुमच्याशी संवाद साधायची मला संधी दिलेली आहे. तुमचे सगळ्यांचेही सुरुवातीलाच आभार. युजली आभार उशिरा मानले जातात सगळं संपल्यावर, पण यासाठी की या सगळ्या तायांनी तुम्हाला आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही आलेले आहात, हा एक भाग. आणि कौतुक यासाठी की तुम्ही सजग स्त्रिया आहात. महिला दिन हे एक निमित्त असतं काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी. जसं बघा न्यू इयर आलं की आपण काय काय पूर्ण करतो ना, तर तसं यांना असं वाटलं की अरे आपल्या समाजातल्या महिलांच्या प्रति आज आरोग्याच्या बऱ्याच समस्या दिसत आहेत, तर मी आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे. मी विद्यार्थिनी म्हणते बरं का, माझ्या प्रॅक्टिसला 28 वर्ष झालेले आहेत. कारण अगाध ज्ञान आहे या शास्त्रामध्ये आणि अजूनही अभ्यास करायची गरज पडते, इतकं आहे त्याच्यामध्ये लोपलेलं. जसं असं म्हणतात ना की ज्ञानेश्वरी तुम्ही कितीही वेळा वाचा, नवीनच त्याच्यातून अर्थबोध होतो. तसं आयुर्वेदाचं आहे. वेद आहे बघा, नावातच वेद आहे, इतकं अगाध ज्ञान आहे. तर म्हणून आयुर्वेद शास्त्र काय सांगतं, तुम्ही आजारी झाल्यावर डॉक्टरांकडे येण्याच्या आधी आमच्या सर्व संहिता काय सांगतायत, तुम्ही पहिलं स्वास्थ्य टिकून ठेवा समाजाचं. मग समाजाचं स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी आमच्या सगळ्या संहितांमध्ये खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता आयुर्वेद वाचणारे इथे काही कोणी फारसे लोक नसतील, संस्कृतमध्ये आहे तो, पण मग हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे लेक्चर देण्याचा हा पण एक उद्देश आहे की सगळे काही अभ्यास करत नाहीयेत, पण स्वास्थ्य तर सगळ्यांना हवंय, बरोबर आहे. मग हे जर मी समाजापर्यंत पोहोचवलं तर ती खरी माझी शास्त्र सेवा होईल. बघा बरं, कोविडमधली सिच्युएशन आठवा, सगळं बंद होतं, हॉस्पिटल फक्त कोविडच्या रुग्णांना ऍडमिट करत होते. जी हॉस्पिटल रोज ओसंडून भरलेली होती, बाकी कोणी जात नव्हतं हॉस्पिटलमध्ये. बरेचसे लोक घरी बरे होत होते, सगळं नाही म्हणतात. काही लोकांना खूप मॅसिव्ह कंडिशन्स झाल्या आणि दुर्दैवाने ट्रीटमेंट न मिळाल्याने त्यांच्या डेथ पण झालेल्या आहेत. मी असं म्हणत नाहीये. मग काय होतं, तर मी माझ्या आरोग्याचा बाऊ करतेय का, माझं अनारोग्य. तर शब्द समजतात ना, हे संस्कृत प्रचूर थोडेसे शब्द येतील, पण मला कधी कधी असं वाटतं की ताई म्हटली ना आता की मी प्रास्ताविक मराठीत करणारे, आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत म्हणून, तर मला कधी कधी वाटतं ना चांगली भाषा पण आपल्या कानावर पडली पाहिजे, कारण नादब्रह्म आहे ते चांगलं. पण मी प्रयत्न करेन की ते शब्द योग्य असावे आणि तुमच्याही कानावर जातील. कारण एक नोबेल प्राइज जे आहे 2017चं नोबेल प्राइज हे, तुम्ही बघा अगोदर मंगलाचरण केलं, मंत्र म्हणले ना, पाली भाषा आहे ना ती, प्राकृत. ओके, तर मंत्रांवर एक नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर आपण मंत्रांचे परिणाम वेगळे आहेत, शुद्ध भाषेचे परिणाम पण वेगळे आहेत की जे तुम्हाला मिळणार आहेत तिथे ऐकून. तर प्रश्न, मला निरोगी राहायचंय, हा आपला मुख्य उद्देश आहे आजच्या व्याख्यानाचा. पण तरी मला काहीतरी समस्या आहेतच ना. समस्या बघा शरीराच्या पण असतात आणि व्हेरी गुड, मला अपेक्षित दोन्ही प्रश्न आहेत. मी शरीराचा भाग आधी घेईन आणि मग मनाच्या भागामध्ये, असं 2 मध्ये मी डिव्हाइड करणार आहे. मला असं वाटतं माझ्या या प्रास्ताविकामध्ये 5 मिनिट झालेले आहेत. आपण प्रश्न गोळा करूया. जेवढे प्रश्न आले ते माझ्यापर्यंत आले तरी हरकत नाही. आणि ओके, समजा ऐकता ऐकता तुम्हाला असं वाटलं की नाही मला अजून समजून घ्यायचंय किंवा मला प्रश्न पडलाय, हां, तर अगदी शेवटपर्यंत प्रश्न देऊ नका, कारण मला मी किती वेळ बोलायचंय, मी किती वेळ बोलायचंय, मला 1च तास त्यांनी दिलेला आहे बरं का. नाही, मी असं काही अंत पाहणार नाही बरं का तायांनो तुमचा. तर जे काही 1 तासामध्ये मी सगळ्या गोष्टी, कारण का मी फार नाही बोलणार बरं का. तुम्ही आतापर्यंत काही आयुष्य जगलेले आहात ना, तुमच्याकडे अनुभवाचं आहे ना. बरं, एकटे काही अंशमुळे ज्ञान देणारे नाही ना, किती माध्यम
ज्याच्यातून तुम्ही सतत काहीतरी माहिती घेताय, बरोबर? तर म्हणून मग तुमच्या त्या ज्ञानाचा, त्या अभ्यासाचा मी रिस्पेक्ट करते. आणि फक्त वैद्य म्हणून मला जे काही सांगायचं आहे, वैद्य म्हणजे आयुर्वेदाच्या डॉक्टरांना वैद्य म्हणतात, ते फक्त मी ॲड ऑन करेन. कदाचित असं म्हणते बरं का, ते कदाचित तुमच्या याच्यामध्ये मिसिंग असेल, तर फिल इन द ब्लँक्स मी फक्त करेन. असं मला वाटतं की हेच जास्त योग्य राहील. अगदी शून्यातून सुरुवात करणं म्हणजे तुम्ही फार बोर होताल, तर ते काही मला अपेक्षित नाही आहे. ओके. अरे बापरे, फक्त 2 प्रश्न आलेले आहेत. एकदा ओके, एक प्रश्न मनाचा आलेला आहे आणि आपण काय करूया, एक पर्सनल प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला माझं व्याख्यान ऐकायचंय. सॉरी, आयोजकांनी कदाचित हे सांगितलं नसेल अगोदर की तुम्हाला प्रश्न सांगायचे आहेत. आपण सुरुवात करूया. तर तरी पुन्हा मी सांगते की जर कोणाला अजून वाटलं की नाही मी या विषयावर बोलावं, कारण काय असतं ना, प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक वयोगटाच्या भिन्न भिन्न समस्या असतात, बरोबर आहे? त्यांची गरज भिन्न असते. तर मला असं वाटतं जास्ती प्रिसाईज जर बोललं तर ते त्यांच्यासाठी उपयोगी होईल, ना की वाक्याचे भाषण करण्याची शैली त्यांनी पूर्ण दाखवावी, असं वाटतं. ठीक आहे. बघा, आयुर्वेदाने निरोगी व्यक्तीची व्याख्या केलेली आहे. ती कशी सर्वसमावेशक आहे बघा. हा व्याख्या अशी आहे, संस्कृतमध्ये आहे. सावकाश म्हणते, तुमच्या लक्षात येईल. समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. बघा, हा समदोषः, कोण दोष आहेत शरीरातले आयुर्वेदानुसार? कार्यकारी दोष 3, वात पित्त कफ. समाग्नी म्हणजे हा जो अग्नी आहे ना, पचन करणारा अग्नी, आपल्याला तेवढंच माहिती आहे. आयुर्वेदाने 13 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. म्हणजे बघा, हा तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी आहे, रिपोर्टमध्ये आलं, तर मग आपण काय सगळ्या हाडामध्ये कॅल्शियम टोचत राहतो का? धातूंच्या अग्नीविषयी मी सांगते. भूक लागणारा त्याला कायाग्नी असं म्हटलंय. धातूंचे अग्नी म्हणजे शरीराने 7 धातू सांगितलेले आहेत आयुर्वेदाने. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. धातू म्हणजे काय? जे हे अख्खं शरीर धारण करतायत. तुमच्या लक्षात आलं? हाडं पण आली आहे, मज्जा पण आलेली आहे, रक्त आहे, रस आहे, मांस आहे, मेद पण आहे. तर हे शरीर धारण करतात. आता हे जे 7 धातू आहेत त्यांचे 7 अग्नी सांगितलेले आहेत. एक उदाहरण देते, मग लक्षात येईल. बघा, मग आजचंच उदाहरण की समजा कॅल्शियम कमी आहे. मग आपण असं शोधतो का इथं कमी आहे का, इथं कमी आहे का, इथं कमी आहे? म्हणजे पेट स्कॅन करतो कॅन्सरसाठी, तसं कॅल्शियमचं काही स्कॅन नाही केलं जात ना. एक जनरलाइज कॅल्शियम कमी आहे. मग आपण म्हणून त्या ठिकाणी काही टोचत बसत नाही. मग हे कॅल्शियम कसं पोहोचतं हाडांपर्यंत? तर हा कायाग्नी म्हणजे पचन करणारा अग्नी महत्वाचाच आहे, कारण तो शरीरातल्या सगळ्या अग्नींचं पोषण करतो. 13 अग्नी म्हटलं, त्यातले 7 पुढे आले. मला जर मी आता कॅल्शियम वाढवायचे म्हणून मी काय खाणार आहे? दूध घेणार आहे, तूप घेणार आहे, केळी खाणार आहे, ज्यामध्ये मग डिंक आहे, ज्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे. बघा, तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं येणार आहेत की कॅल्शियम कमी असलेलं मी काय करायचंय. ओके, तर हे सगळं मी खाणार आहे, पण ते हाडांपर्यंत कसं काय जाईल? तर त्या हाडांचा म्हणजे अस्थि धातू, त्याचा अग्नी असतो, तो जर उत्तम असेल तर तुम्ही हे सगळं घेतलेलं तिथपर्यंत पोहोचतं, अन्यथा पोहोचत नाही. आमच्याकडे छोट्या बाळांना पालक घेऊन येतात, मॅडम याचं वजनच वाढत नाहीये. ओके, तुम्ही त्याला खाऊ काय घालता? तर विचारल्यावरती म्हणते हे ड्रायफ्रुट्स, इतकं पोषण, इतकं सकाळपासून त्याला चालू असतं आणि सारखं चालू असतं. ते बाळ मोकळं दिसलं रे दिसलं, हे खा, का तर वजन वाढवायचे. अरे त्याचं कायाग्नी जर नीट नसेल, पचन करणारा अग्नी नीट नाहीये, म्हणजे बिरबलाची खिचडी आठवा ना, ती उंच खिचडी ठेवली आणि आग खाली लावली आहे, शिजणार आहे का? मग तसंच तुम्ही जे काही अन्न खाताय ते जर पचवणारा अग्नी नीट नसेल तर तुम्ही काही घालावं, फायदा होत नाही. मग हे 7 धातूंचे अग्नी असतात. 5 पंचमहाभूतांचे अग्नी असतात. पंचमहाभूत माहिती आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, जल, आकाश. हे 5 महाभूतांचे, कारण शरीर पुन्हा ही महाभूत आहेत, पंचमहाभूत. म्हणून बघा, आपण माणूस मेल्यावर काय म्हणतो? पंचत्वात विलीन झाला. म्हणजे काय झालं? ही सगळी महाभूतांचं विघटन झालं आणि शरीर संपून गेलं. तर याचाही अग्नी आहे. तर म्हणून
समदोषः समाग्निश्च समधातू मला क्रिया. धातूविषयी सांगितलं. समधातू म्हणजे काय? रसापासून शुक्रापर्यंत प्रत्येक धातू जर उत्तम असेल तर सगळं शरीर उत्तम राहतं. आता गेल्या 28 वर्षांपासून मी वंध्यत्व या विषयावर काम करतेय. आता ती समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. पीसीओडी सारखी समस्या आहे. पूर्वी माझ्याकडे अगदी महिन्याकाठी 2-3 मुली यायच्या, आता आठवड्याला मुली यायला लागलेल्या आहेत. कारण आमची जीवनशैली इतकी बदललेली आहे की हे अवेअरनेस लेक्चर यासाठी गरजेचं आहे की आता मी ज्या चुका करणार आहे तर कोणत्या त्या चुकांपायी कोणते खड्डे मी आता करणार आहे, ज्यात मी पडणार आहे. हे जर मला आधीच समजलं तर मी ते खड्डे खोदेल का? तर आज ही लाईफस्टाईल जी चुकीची आहे त्याच्यामुळे आज प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम्स, एबॉर्शन्स वारंवार होत आहेत. हे सगळं काय येतंय? किंवा विकृत गर्भ तयार होत आहेत, म्हणजे ॲबनॉर्मल बेबीज आहेत. हे सगळं बघा, हे काही अचानक त्या लग्न झाल्यावर होत नसतं. त्या सगळ्याचं भरण पोषण तो मुलगा किंवा मुलगी किंवा बाळ जन्मल्यापासून सुरू होत आहे. आई म्हणून मला असं वाटतं की आपली मोठी जबाबदारी आहे. आज काय झालंय? आई जॉब करतेय, आई नोकरी करतेय, किंवा आई व्यवसाय करते. मला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे. इथे बसणाऱ्या महिलांपैकी काहीतरी जॉब करतेय, व्यवसाय करतेय किंवा घरगुती म्हणजे मोठं दुकान असेल किंवा मी घरगुती काहीतरी काम करते ॲज अ व्यवसाय म्हणून, त्यांनी प्लीज हात वर करा. ज्या काम करा कुठेही कोणत्याही स्वरूपातलं. ओके, थँक्यू. बघा, आता पुढची वाक्य खूप महत्वाची आहे. मगाशी त्यांनी सांगितलं की स्त्री काय 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 आहे. बघा, आपल्याकडे अष्टभुजाची मूर्ती आहे. ती मूर्ती स्त्रीसाठी दाखवतात. पुरुष करतात का एवढं मल्टीटास्किंग काम? बघा, आपला ओटा आठवा. मी एकीकडे एका गॅसवर कुकर लावलेला आहे, भाजी चिरणं चालू आहे, लगेच कणिक मळती आहे. तिकडे मुलगा आवाज देतो, आई माझी पॅन्ट कुठे ठेवली? ती सांगते मग त्या कपाटामध्ये, तुझ्या वॉर्डरोबमध्ये, खालून दुसऱ्या कप्प्यामध्ये उजवीकडे ठेवली. नवरा म्हणतो माझा रुमाल सापडत नाही, ती त्याचाही पत्ता देते. आहे ना वास्तव? का? थोडं सायन्स समजून घेतलं तर समजेल. न्यूरोसायन्स काय सांगतं? आपले 2 मेंदू आहेत. ह्या दोन्ही मेंदूंना जोडणारा कॉर्पस कोलॅझम नावाचा एक भाग आहे. हा स्त्रियांमध्ये जाड आहे. समजा हा 2 बोटाचा आपला आहे, पुरुषांमध्ये एकच आहे. त्याचा फायदा काय होतो? आम्ही मल्टीटास्किंग आहोत. आम्ही एका वेळी 4 कामं करू शकतो. का? तर ही जी 4 कामं असतात, काही कामं या मेंदूची असतात, काही या मेंदूची असतात. फटाफट न्यूरॉन सप्लाय इकडून इकडे होते. बरेचदा असं होतं की तुम्ही बाहेर गावी आहात, नवऱ्याला त्याची वस्तू सापडत नाही, तुम्ही तिचा परफेक्ट पत्ता देतो तरी त्याला सापडत नाही. होतं ना असं? याचं कारण तो जोडणारा कॉर्पस कोलॅझमचा एकच पट्टा आहे त्याच्याकडे, स्त्रियांपेक्षा कमी आहे. पण याचा तोटा काय होतो बरं आपल्याला? याचा काही तोटा अनुभवलाय? आम्ही इतक्या जबाबदाऱ्या घेतोय. मी ज्या तायांना हात वर करायला सांगितलं तर याचसाठी अर्थार्जन हे स्त्रीचं काम नव्हतं. मी व्यावसायिक आहे बरं का. स्त्रीचं काम होतं आपल्या घराकडे लक्ष देणं, आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं काम काय होतं तर मुलांवर संस्कार करणं. पटतंय का? आईचं काम आहे संस्कार देणं. कुठल्या वयामध्ये आईचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त होतो माहितीये बाळावर? मी ग्रॅफॉलॉजिस्ट आहे. ग्रॅफॉलॉजिस्ट म्हणजे आम्ही हँडरायटिंग वरून ॲनालिसिस करतो. खूपदा खूप समस्या घेऊन मुलं येतात आमच्याकडे, अगदी अस्थिर असतात. म्हणजे एकदा साधारण मागच्याच महिन्यामध्ये माझ्याकडे एक मुलगी, तिची आई माझ्याकडे पेशंट म्हणून त्या मुलीला घेऊन आली. अतिशय अस्वस्थ मुलगी आणि प्रचंड तापट. इतकी चुकीची लाईफस्टाईल आणि त्यामुळे म्हणजे किती किमान 10-15 तिच्या कंप्लेंट्स. आणि मी तिला समजून सांगायला लागले. आता हाच सहन होता बरं का, फक्त ती एकटी आहे, तिची बहीण आणि आई माझ्यासमोर बसलेली आहे. आणि मी तिला सांगत होते, बाळा हे असं असं करतेस म्हणून असं होतंय. थोड्या वेळाने काय झालं माहितीये, त्या मुलीच्या आधी डोळ्यातून पाणी यायला लागलं. मग ती इतकी चिडली, माझ्यावर इतकी चिडली होती. माझ्यावर मी समजून सांगते तिला, कारण ती माझ्याकडे तिची समस्या घेऊन आली ना, की मी तिची आई होते ना, रोज डोस पाजायला. इतकी चिडली ती मुलगी आणि तिथून खाली निघून गेली तरा. या बहीण आणि आई मला म्हणतात, बापरे आता काय करायचं मॅडम? काय नाही, बस ती खाली जाऊन बसेल म्हटलं. आणि मग ती खाली ते गेले खाली आणि बघितलं ती नाहीच आहे. पण इथे थोड्या वेळाने आली बघायला, आई बहीण खाली आले का, आणि मग तणतण केली आणि मग म्हणे की मी चालली आता, मी काही घरी पण येणार नाही.
14 वर्षाची मुलगी, किती भयंकर आहे. ही मुलगी घर चांगलं ठेवेल पाहून केवढा अहम पोचला हो या पोरीचा. षटरिपूंमधला राग हा जो रिपू आहे ना, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, त्यातला राग रिपू शेवटपर्यंत जात नाही. 80-90 वर्षाचे तुमचे आई वडील सासू सासरे आठवा, येतो ना राग, सहन होत नाही, अहम संपत नाही. आज आपण एक आध्यात्मिक व्यासपीठावर मी उभी आहे, तर अध्यात्मामध्ये सुद्धा काय सांगितले? स्व सोडा. स्व म्हणजे अहम सोडा. तो सुटला तर तुम्ही मुक्त आहात, तो सुटत नाही फक्त, हाच मोठा प्रॉब्लेम असतो. तर मग काय आहे आमच्या आज समाजामध्ये लॅकिंग? आई वेळ देत नाहीये मुलांना. आज मी संस्कार करत नाहीये आणि मग माझ्या मानसिक अस्वास्थ्याचं कारण माझ्या कुटुंबातून निर्माण होते की आई काय खुश असेल का, ते घर काय आनंदी असेल का. त्या पोरीचं बापानी आणि आई वडिलांनी इतके लाड केले होते, त्या आईला काही किंमतच नव्हती घरामध्ये. आज किशोर वयातल्या मुली हा मुलगा आवडला, तो मुलगा आवडला म्हणून निघून जात आहेत, घर सोडून जात आहेत. कोणाची जबाबदारी आहे? आम्ही शाळेमध्ये व्याख्यान देतो, पालकत्वाचं मी व्याख्यान देते, पण नुसतं ऐकलं, जाणीवेचं नेणीवेत आलंच नाही तर उपयोग काय? मला असं वाटतं आता इथं ज्या बसलेल्या आहात तुम्ही चिंतन करत आहात, तर माझ्या व्याख्यानातलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला लागून असेल, पण कदाचित त्यातला एखादा मुद्दा असेल की रे हा माझा ना आचरणात आणायचा राहिलाय, नेणीवेत राहिलाय, तर तुम्ही प्रयत्न करा असं मी म्हणेन की त्याची प्रॅक्टिस करण्याची. या व्यासपीठावर प्रवचनं होतात. का होतात प्रवचनं? की मला काय प्रॅक्टिस करायची, माझं काय चुकतंय. बरेचदा 1 to 1 आपण जात नाही डॉक्टरांकडे किंवा अशी चर्चा ओपनली होतेच असं नाही, कारण तटस्थ दृष्टिकोनातून मला कोणी काही सांगेलच असं नाही. तर ही प्रवचनं ना मला नेहमी असं वाटतं की ती ना तटस्थपणे सांगितलेली असतात, म्हणून कोणाला मनावर घ्यायची गरज नसते. पण आपण चिंतन करूया. तर हा तुम्ही जो काही 1 तास या सगळ्यासाठी देणार आहात, त्याचं मला वाटतं की तो सार्थकी जाईल आणि तो तास तुमचा वाया जाणार नाही. तर म्हणून आपल्याला स्वास्थ्यातलं समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया, मी धातू या विषयावर बोलत होते आणि यापर्यंत पोहोचले की मला कॅल्शियम वाढवायचंय, तर माझा अस्थि धातूचा अग्नी चांगला पाहिजे. मला उत्तम क्वालिटीचं मूलबाळ हवं असेल तर माझा शुक्र धातूचा अग्नी उत्तम असला पाहिजे. माझं हिमोग्लोबिन सारखं कमी होतंय तर माझा रक्त धातूचा अग्नी उत्तम असला पाहिजे. आयुर्वेद काय सांगतं? अग्नीची चिकित्सा. मी कायाग्नी म्हणतो, तर काय चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे? काय म्हणजे शरीर, शरीर म्हणजे शरीरातला कायाग्नी. तर त्याची चिकित्सा केली तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. बघा बरं, मागच्या 50 वर्षांपूर्वी तुमच्या आजी आई यांनी किती हिमोग्लोबिन कमी झाले, कॅल्शियम कमी झाले किंवा डिलिव्हरीमध्ये इतक्या साऱ्या तक्रारी, हे अनुभवलं होतं का? तेव्हाचं हवा पाणी अप्रदूषित होती, अन्न जे मिळत होतं हे चांगलं मिळत होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता सगळ्यांना फक्त मोठं व्हायचंय. मोठं कशाने? पैसा पैसा पैसा, बस ऐहिक सुख हवी आहे. मला असं वाटतं की आपण स्त्रियांनी किंवा संस्कारांना दृढपणे धरून ठेवलं पाहिजे. कारण पहिली 7 वर्ष, आता तुमची बाळं निघून गेली, खूप मोठ्या जणी आहेत ताया, पण तुमची मुलं निघून गेली तरी तुमच्या सुना आणि मुली त्या वयातल्या आहेत. पहिली 7 वर्ष आईची आहेत, लक्षात घ्या. आईचे सगळे संस्कार जे मूलगामी आहेत ते तिने 7 वर्ष पूर्ण लक्ष देऊन केलं पाहिजे आणि पुढची 8 ते 14 वर्ष बापाची आहेत. दोघांमध्ये भिन्न आहे बघा. आई संस्कार करते जे मूलगामी आयुष्यभरासाठी असतात. बाप ऍक्शन देतो. ऍक्शन म्हणजे व्हॉट, कसं आयुष्यामध्ये वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, अर्थार्जन कसं केलं पाहिजे, व्यावहारिक विचार कसा केला पाहिजे हे बाप सांगतो. त्यामुळे दोघांचा रोल इक्वली इम्पॉर्टंट आहे. मग 7 वर्षानंतर आई मोकळी झाली का? नाही ना. पण तेव्हा जास्तीत जास्त भरणपुरण करा, कारण तेव्हा मेंदूच्या सेल खूप फास्ट रिप्लिकेशन होत असतात, खूप वाढत असतात आणि त्यामुळे त्या काळामध्ये जर आपण पूर्ण फोकस आपल्या बाळावर जर केलं ना तर ती मुलं सहसा चुकीची वागत नाही. आज मुलं चुकतात नाही याची आपण जबाबदारी घेऊयात, म्हणजे मग आपली मुलं चुकणार नाही. खलील जिब्राल, ओशो, त्यानंतर जे कृष्णमूर्ती, जे शिक्षण तज्ञ आहेत ते सगळे तेच सांगतायत की देर इज नो प्रॉब्लेम चाइल्ड, देर आर प्रॉब्लेम्स ऑफ चाइल्ड. म्हणजे काय?
मुलांच्या समस्या नाहीये, मुलं ही समस्या नाहीये, तर मुलांच्या समस्या आहेत. तर ह्या आपण सॉल्व्ह केल्या पाहिजेत. म्हणजे या समस्या समजून घेतल्या की शरीर आणि मनाचे होणारे प्रॉब्लेम लक्षात येतात. सममल कोणते मल आहेत? आपण निरोगी व्यक्तीची व्याख्या बघतो. सममल म्हणजे काय? घाम, मल, मूत्र, पाळीमध्ये जाणारं ब्लिडिंग हे सुद्धा रजामध्ये, हे सुद्धा मलामध्ये येतं. हे माझे व्यवस्थित नाकातून, कानातून, जिभेतून या वाटे येणारे हे सगळे मल आहेत. हे सुद्धा समस्थितीत असले पाहिजे. सारखे जुलाब होत असले तर पोषण होणार नाही. पोट साफ होत नसेल तरी पण शरीराला प्रॉब्लेम्स आहेत. अति स्वेद, अति घाम येत असेल. माझ्याकडे परवा एक पेशंट म्हणून मुलगा आलेला, त्याला आर्मीमध्ये जॉईन व्हायचं होतं आणि सगळ्यामध्ये सिलेक्ट झाला आणि फिजिकल एक्झामिनेशनमध्ये मात्र तो डिबार झाला. त्याचं कारण काय होतं माहिती आहे? त्याला हातापायाला खूप घाम येत होता. आणि मग तो म्हणला, अरे बापरे, आर्मी तर ऑप्शन माझ्यासाठी गेला, आता मी पोलीस भरतीसाठी म्हणून काम करतोय, पण आता मला हे होता कामा नये. बघा, जागा तरी होतोय आम्ही. आयुर्वेदाने अतिस्वेद ही विकृती सांगितली. स्वेद म्हणजे घाम. मग त्याला ट्रीटमेंट सुरू झाली. तर हे अति प्रमाणामध्ये होते. तेव्हा आमच्याकडे ही जागरूकता नाहीये की अरे त्या मुलाला पेपर लिहिताना किती समस्या येत असतील. डिफेन्समध्ये तो गेल्यानंतर आर्मीमध्ये तेव्हा ते म्हणे, तू बंदूक धरताना तुला जर इतका घाम आला असेल तर ती बंदूक तू निसटू शकते ना हातातून, बरोबर आहे? पण इतका घाम येतोय म्हणजे याच्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अशी समस्या येतात लक्षात. अति भीती वाटते का त्याला, असं पण होऊ शकतं. तर म्हणून मल सुद्धा समस्थितीत पाहिजे. अगदी पाळीमध्ये खूप हेवी ब्लिडिंग झालं, होतंय का नॉर्मल सगळं आपलं, किंवा अजिबातच होत नाहीये, हेही ट्रीट केलं पाहिजे. दुर्दैवाने काय होतं, जेव्हा खूप हेवी ब्लिडिंग होतं ना तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. कारण मग त्यानंतर HB कमी होतं, खूप थकल्यासारखं वाटतं, अंगावर सूज येते, चिडचिड होते, काही करावंसं वाटत नाही, झोपून राहावंसं वाटतं. ह्या मेजर कंप्लेंट्स आहेत. मग आम्ही डॉक्टरांकडे जातो. पण मला अंगावरून कमी जाते म्हणून जातो का आपण डॉक्टरांकडे? नाही जात. किंवा PCOS सारखी समस्या, मी सांगितलं की आता मुली यांची समस्या घेऊन येत आहेत. सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. अहो, किती टेन्शन्स आहेत या मुलांना. काय माझी क्षमता आहे याचा विचार न करता मार्केटला हे चालले म्हणून पळायचं तिकडे. हा स्ट्रेस असल्यामुळे आज माझ्याकडे पाळीमध्ये खूप हेवी ब्लिडिंग होणाऱ्या बायका पूर्वी पाळी जाताना येत होत्या, आता मुली येत आहेत माझ्याकडे 12वीची परीक्षा, 10वीची परीक्षा असल्यावर. मग तेव्हा सांगावं लागतं आई बापांना, तुमचं ओझं नका ना लादू. फक्त पैसा कमवणं एवढंच आयुष्याचं ध्येय आहे का? इतका आजारपण जर येणार असेल आणि तुमचं शरीर नीट राहणार नसेल तर आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण काय सांगतो? धर्म अर्थ काम मोक्षाणा आरोग्य मूलमुत्तम. धर्म अर्थ काम मोक्ष सुद्धा मिळवायचा आहे तर आरोग्य उत्तम हवं. साधं तुम्ही मंत्र म्हणताय, जप करताय, हे शरीर बसवतच नाहीये, कंबर दुखते थोडा वेळ बसले तर काय करणार आहे? सगळं लक्ष दुखण्याकडे लागतं. तर म्हणून हे माझं आरोग्य नीट असलं पाहिजे. तर म्हणून समस्या आल्यावर येण्यापेक्षा आधी जर मला समजलं की यातून समस्या निर्माण होतात तर आपल्याकडे त्याची सोल्युशन्स खूप लवकर आहेत आणि आजार खूप खोलपर्यंत जात नाही. तर म्हणून ही मल पण व्यवस्थित झाले पाहिजेत आपले. आता समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया. पुढचे 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या झाल्या शरीर पातळीवर. आपण सुरुवातीला म्हटलं तसं आजार हा शरीराचा पण आहे आणि मनाचा पण आहे. आता खालच्या ओळीत बघा मनाच्या गोष्टी येत आहेत. बघा, हा प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न हवे तरच त्या व्यक्तीला स्वस्थ म्हटलं जातं. आता इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन हे उभयात्मक इंद्रिय. आता थोडं थिअरी तुम्हाला मला सांगण्याशिवाय पर्याय नाही. तर आता आपण असं करूयात की कर्मेंद्रिय ज्याने आपण काम करतोय किंवा ज्ञानेंद्रिय, सारखंच गाणी जोरजोरात ऐकली तर कानाची लागेल, म्हणजे राहील का माझा कान नीट? वाटच लागेल. फार गोड आवडतं म्हणून नुसतं गोड खा 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 खाऊ का? आजारपण येणार आणि उभं येईल, किती गोड, मला तिखट हवंय त्याच्यात. सतत हाताने मी काम करते. कर्मेंद्रिय म्हणजे काय? 2 हात, 2 पाय आणि आपलं जननेंद्रिय ही कर्मेंद्रिय आहे. आता बघा बायका बसतायत का याच्यात? आम्ही मल्टीटास्किंग आणि शक्ती म्हणतो ना स्त्रीला, बरोबर आहे? शक्ती म्हटलेलं आहे. हे मी डिफाईन थोड्या वेळाने करते तुम्हाला. शक्ती का? पुरुषाला शिव आणि स्त्रीला शक्ती असं का म्हटलं जातं? कारण शक्ती का? तर शी कुड बी मल्टीटास्किंग
शी इज मल्टीटास्किंग, म्हणून ती एवढं सगळं करते आहे. घरचं सगळं पाहते, म्हाताऱ्या सासू सासरे आजी आजोबांचं पाहते, मुलांचं पाहते, शिवाय नोकरी करते, शिवाय व्यवसाय करते आणि पुन्हा हे सगळं पाहते. जबाबदाऱ्या कोणी घेतल्या हो? अंगावर कोणी घेतल्या जबाबदाऱ्या? आणि तुम्ही असं अनुभवलं असेल ना, कुठे पण घरच काय त्याला अपवाद आहे का? कामाच्या ठिकाणी सुद्धा काय सांगतात, जो जबाबदारी घेतो त्याच्यावर, मग तेच घरी होतंय ना, तू करते तर कर, तुलाच हौस आहे. मग आता लगेच दुसरं चित्र आपण डोळ्यासमोर आणू. आम्हा डॉक्टरांच्या वेटिंग मध्ये पुरुषांची संख्या जास्त दिसते की बायकांची जास्त दिसते? मान्य आहे? मग आमचं मल्टीटास्किंग असणं किंवा शरीराला इतकं वापरायचं की शेवटी ते हतबल होऊन जाते. मग मला काय केलं पाहिजे, तर त्याला ताकद देणं पण गरजेचं आहे ना. मल्टीटास्किंग. दुसरं कारण आमच्या शरीरामध्ये होणारी प्रचंड हॉर्मोनची उलथापालथ. पुरुषांना आहे का बाळंतपण, पाळी आली, पाळी गेली, सासरी जाणं आहे काय? हे सगळं आपल्याला आहे. बघा, मनावर परिणाम होतो, शरीरावर किती ह्या सगळ्यातून जाताना परिणाम होतो. जिथं तुम्ही मेनोपॉज वाले असतील, पाळी गेलेल्या, वेगळे त्रास, पाळी येते तेव्हाचे त्रास, प्रेग्नन्सीतले त्रास, डिलिव्हरी नंतरचे त्रास, बरोबर आहे? ह्या सगळ्या त्रासामुळे, त्रास म्हणजे स्थित्यंतर आहेत. आता हा ज्या त्या व्यक्तीवर थोडंसं अवलंबून राहतं, तिला काय वातावरण मिळतं त्यावर तो त्रास आहे किंवा काय ते डिपेंड होतं. पण ही उलथापालथ आपल्या शरीरामध्ये होत असते आणि त्याला सगळ्याला आपलं शरीर ऍडजस्ट करत असतं. म्हणजे शरीर खूप जास्ती वापरलं जातं. दुसरं दुर्दैव आमचं, हीच कर्मेंद्रिय, हात आणि पाय. आज ओटा आलाय, उभंच राहून सगळं करायचं. किती गुडघेदुखीचे समजा 100 पेशंट नी रिप्लेसमेंटचे असले तर त्यातले 80 बायका असतात ना. कारण मेनोपॉज नंतर आमचं कॅल्शियम धडाधड कमी व्हायला लागतं, डिलिव्हरीमध्ये कॅल्शियम कमी झालेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते अपरिहार्य आहे. पण मी माझी कामाची जी पद्धत बदललेली आहे त्याच्यामुळे हे सगळं झालंय. मग असं तुम्हाला हे कदाचित हे वाक्य माहिती आहे की नाही माहित नाही मला, पण आयुर्वेदामध्ये हे सगळं होऊ नये. तुमचे सांधे दुखतायत, स्नायूंना ताकद नाहीये, पोटऱ्या खूप दुखतायत किंवा टाच दुखणं, कधीच पुरुष येत नाहीत. म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 28 वर्षांमध्ये एक 5-6 पुरुष फक्त पाहिलेले टाच दुखीसाठी माझ्याकडे आलेले. हे सगळं बायकांना होतंय. म्हणजे माझ्या शरीरातला आपण दोष 3 जे म्हणलं त्यातला वात कंपॅरेटिव्हली जास्त वाढतोय. मग तो कमी जर करायचा असेल तर तिघी दिनचर्येमध्ये सांगितलं आयुर्वेदाने काय करा, अभ्यंग करा. आपण कधी करतो अभ्यंग? आयुर्वेद काय सांगतात? अभ्यंगम आचरेत नित्यम. दिवाळीला सुरुवात करा, थंडी येते, वात अजून वाढतो, पण ती सुरुवात नंतर ठेवा ना सलग. नित्यम सांगितलं, रोज. आणि यत् जरा व्याधी विनाशनम. अभ्यंगाला सांगितले तुमचे आजार, मोठे आजार, छोट्या सुद्धा होणाऱ्या सगळ्या तक्रारी अभ्यंग घालवतो. आमच्याकडे बायका, म्हणजे इथल्या बायका, जसं दिवाळीतलं अभ्यंग होतं, जसं दिवाळीची साफसफाई झाल्यावर काय करतात, बॉडी मसाज करायला जातात का? अंग खूप दुखत असतं, बरं वाटतं ना. मग एक अनुभव घेता ना तुम्ही त्याचा. आता रोज बॉडी मसाजला जाणं शक्य आहे का आपल्याला? पण अरे तिळाचं तेल जर का बाथरूम मध्ये ठेवलं, आपण साबण शॅम्पू सगळंच ठेवतोय, तर त्याविषयी तिळाच्या तेलाची बाटली ठेवली आणि मोजून 10 मिनिट लागतात तो सगळ्या अंगाला स्वतःला तेल लावायला. पण आम्हाला ना सगळ्यांसाठी वेळ, नवऱ्यासाठी आहे, नातेवाईकांसाठी आहे, मुलांसाठी आहे, पण स्वतःसाठी आपण जागा होऊया महिला दिनानिमित्त की अरे जगणं माझं आहे. म्हणजे मी अशा महिलांना काय सांगते माहितीये, तू सगळ्यांसाठी झगडतेस ना आता, पण हे सगळं केल्याने आपली कर्मेंद्रिय अति वापरल्यामुळं गुडघे दुखतायत, कंबर दुखते, मान दुखते, हातापायाला मुंग्या येत आहेत, हे स्पॉन्डिलोसिस झालाय, सायटिका झालीये. तुझं भोगायला कोण कोण येणार आहे ग? मग आत्ता जागा होणं गरजेचं आहे. भोग मलाच भोगायचे आहेत ना. तू तेव्हा दोष देणार आहे का? हा, तुमच्या सगळ्यांसाठी केलं ना म्हणून झालंय. तिथेही मी देणार नाही, कारण त्यागाची मूर्ती आहे ना. नाही तर म्हणून अभ्यंग करा, जे आयुर्वेदातलं पहिलं औषध सांगितलंय. आहे का औषध? हे
मग वेगवेगळी सिद्ध तेल आहेत, बाबा तुम्हाला हा त्रास होतोय, अजून अशा औषधांनी सिद्ध तेल, बऱ्याच गोष्टी आहेत असं. तर हे केल्याने सुद्धा तुमच्या तक्रारी कमी होतात. हे मुळामध्ये तक्रारी होऊ नयेत म्हणून आहे. आता हे होतंय, थोडं थोडं व्हायला लागलं, मग आम्ही काय करणार? पटकन मेडिकलमध्ये जाऊन पेन किलर घेणार. तिथे किती येऊ द्या, पेपरमध्ये येऊ द्या, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर येऊ द्या, पेन किलरमुळे किडनीवर परिणाम होतो, हार्टवर परिणाम होतो, जाऊ द्या, ते होईल तेव्हा होईल. आम्ही पाया रचतोय आमच्या अनारोग्याचा. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मसाजने शेक केला तरी पण कमी होतं. आमच्याकडे तर आयुर्वेदामध्ये अग्निकर्म, विद्धकर्म अशा ट्रीटमेंट आहेत. काही लोक खूप रिलक्टंट असतात, नाही मी औषध घेणार नाही. ओके, बिना औषधाचे आयुर्वेदात ट्रीटमेंट्स आहेत, त्या तुम्ही करू शकता, ज्याच्यातून हे बरं होतं. मुळामध्ये पुन्हा छोट्या छोट्या तक्रारी आहेत, तर अशा वेळेस आपण आयुर्वेदातली पंचकर्म आहे, त्या पंचकर्माच्या माध्यमातून शरीरात पंचकर्म काय करतात? हे जे दोष तुमचे इम्बॅलन्स झाले, म्हणजे अतिकामामुळे काय झाले, तुमचं वात वाढतोय, कर्कर वाजायला लागलं. बघा ना, मशीन पण कुरकुर वाजायला लागली की आपण तेल लावतो की नाही, म्हणजे तिथलं तेल कमी झालंय, मग ते करा. आता कफ वाढलाय, वेग जास्त वाढलाय, कफाचे काही त्रास आहे, तर तिथं आपण वमन करतो, ज्याच्यातून कफ, चरबी हे सगळं बाहेर निघायला मदत होते. स्किनचे डिसीजेस आहेत, त्वचेच्या एन नंबर ऑफ कंप्लेंट्स आहेत, डोळ्यांच्या तक्रारी आहेत, ह्या सगळ्यामध्ये आपण विरेचन सारखी चिकित्सा देतो, ज्याच्यामुळं काय होतं ते समजून घेऊ. शरीरामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे जे दोष वाढलेले आहेत ते पूर्णपणे बाहेर निघून जातात. साधारण 5-6 महिन्यांपूर्वी एक सौरभ नावाचा मुलगा माझ्याकडे आला आणि त्यांनी असं सांगितलं, मॅडम माझ्या अंगावर सगळ्या अंगावर गांधी येत आहेत. 5-6 वर्षांपूर्वी असंच झालं होतं मला. आणि मग त्यांनी 5-6 वर्षांपूर्वी झाल्यावर 5-6 महिने त्यांनी काहीतरी औषधं घेतली आणि म्हटले तोपर्यंत मला परत नंतर आल्याने थेट 5-6 वर्षानंतर आले. आता परत मी त्या डॉक्टरांकडे गेलो आणि ट्रीटमेंट घेतली आहे, पण आता मला बरं नाही वाटत आहे. तेव्हा होतं त्याच्या आता 10 पट त्या गांधी आल्या. येण्याचं प्रमाण अजून जास्ती वाढलेलं आहे. आयुर्वेदात याला शीतपित्त म्हणतात. मी त्याला म्हटलं असं का झालं रे, मला बघू दे जरा, प्रिस्क्रिप्शन्स पाहू दे. तेव्हा त्याच्यामध्ये अशी औषधं होती की जी सगळ्या स्किन डिसीजेसमध्ये सर्रास वापरली जातात. ही औषधं वापरली होती, त्याचे दुष्परिणाम काय दिसले होते? मी आता औषधांची नावं नाही घेत, कारण नावं ठेवू नये असं मला नेहमी वाटतं, पण चांगला भाग नेहमी सांगावा. त्याच्यामुळे त्याचं ह्या 5-6 वर्षात प्रचंड वजन वाढलं होतं आणि आता आजार आटोक्यात येत नव्हता. मग सगळं वमन विरेचन जेव्हा केलं त्यानंतर त्याचा सगळा त्रास गेला. काय झालं, तुम्ही दोष अजून वाढवले, तेवढ्यापुरते सप्रेस केले आणि पुन्हा वाढवले. पंचकर्म मात्र काय करतं, हे सगळे दोष बाहेर काढून टाकतं की जेणेकरून वारंवार थोडं कारण मिळू दे की लगेच ते उभारून येणारे प्रॉब्लेम्स हे तिथून स्टॉप होऊन जातात. आणि म्हणून पंचकर्माचा रोल हा निरोगी राहण्यासाठी. आज खरंच आपल्या समाजामध्ये खूप असे लोक आहेत जे सजग आहेत, अजूनही येणारी अशी लोक आहेत की मॅडम 1-2 वर्षांनी एकदा मला शरीर शुद्धी करून टाकायची आहे, डिटॉक्स, आता छान इंग्लिशमध्ये नाव आहे, आय वॉन्ट टू डिटॉक्स. आणि खरंच पंचकर्म बॉडी डिटॉक्सिफिकेशन करतं, प्रत्येक सेलमध्ये असणारे दोष आतड्यामध्ये आणून मग ते बाहेर काढून टाकतं. हे पंचकर्माचं काम निश्चित आहे. आणि जे अनुभवतात ते दर 2 वर्षांनी येतात, मॅडम पंचकर्म करायचे. नगरमध्ये कितीतरी वैद्य आहेत, आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहेत, आवर्जून तुमचे नेहमीचे किंवा कुठेही डॉक्टरांकडे जाऊन आवर्जून पंचकर्म दर 2 वर्षांनी करून घ्या. कोणतं करायचं ते वैद्य ठरवतील की तुमच्या प्रकृतीनुसार काहीतरी छोट्या छोट्या समस्या आहेत, त्यानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील कोणतं पंचकर्म करायचं आहे. तर हे करून घेणं आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी. आजारी पडल्यावर आयुर्वेद आहेच आहे, पण पडू नये म्हणून पण आहे, म्हणजे आपण जे काही वापरले त्याला पुन्हा मार्गावर आपल्याला आणता येईल. आता यांनी जसं पंचकर्माने जसं तुम्ही शरीर अजून सुदृढ करणार आहे, पंचकर्म काही साधी करायची गोष्ट नाही, तर शरीराला अजून तुम्हाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय गरजेचं आहे? जिजाऊ ब्रिगेडच्या मनीषाताई आहे तिथे, व्यायाम गरजेचा आहे. हे माहित नाही को, मी तेच तर तुम्हाला सांगते, तर तुम्हाला माहित नाही असं थोडीच आहे ना. पण ज्यांचं मिसिंग आहे त्यांनी फक्त लक्षात घ्या की हे वापरतीये ना शरीर, भोग मलाच भोगायचे, ती जर इच्छा नसेल तर रोज 1 तास व्यायाम हा केलाच पाहिजे. मग आमच्याकडे व्यायाम करायचं म्हणजे काय, चालायला जाते मी तर म्हणते म्हाताऱ्यांचा व्यायाम येतो, ज्याला काहीच करता येत नाही त्यांनी चाला. सगळ्या शरीराला तो व्यायाम होत नाही. मग झोपेच्या तक्रारी येतात, थोडंसं वय जरा मेनोपॉज आलं की ते जे काही हॉर्मोन्स इस्ट्रोजन कमी झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून हॉट फ्लशेस आहेत, खूप मन अस्वस्थ आहे, खूप चिडचिड होतीये, झोपेवर परिणाम होतो. तुम्हाला माहितीये का, झोपेचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे?
व्यायाम आहे हे माहिती नाहीये तुम्हाला कोणाला कदाचित. काय होतं ते सांगते. जेव्हा आपण पूर्ण शरीराला व्यायाम देतो, संपूर्ण शरीराला, तेव्हा ह्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं सेंटर ब्रेन मध्ये आहे. तुम्ही जर व्यायाम केला तर ते सेंटर पण थकतं. जसे हातपाय थकतात ना, छातीचे फुफ्फुस पण थकतात, पोटालाही आपण व्यायाम देतो, त्यावेळी ते सगळे सेंटर्स थकतात. आणि मग तमोभव निद्रा म्हणजे रात्रीच्या वेळी जो काही अंधार आहे, इंडिड मी स्क्रीन घेतला नाही 8 नंतर हातामध्ये, टीव्ही नाही, मोबाईल नाही, डोक्यात खूप विचार नाही, की मग मला रात्री झोप येते. करून बघा. ज्यांना झोपेची तक्रार आहे ना, तर त्यांनी नक्की व्यायाम सुरू करा आणि 1 महिन्यानंतर काय बदल होतोय मला सांगा. अजून खूप गोष्टी येतो, मी फक्त व्यायाम एक सांगितलं, ते तर सगळ्याच शरीराला गरजेचं आहे. तर म्हणून व्यायाम हे आपल्याला, बायकांना, मी रोजची कामं करते, मी दिवसभर बिझी असते, हे इतकं फालतू उत्तर आहे ना, ते तू शरीर पुन्हा वापरतेस ग बाई, ताकद तर त्याला काही मिळत नाहीये. तर प्रसन्न आत्मा कसा काय प्रसन्न होईल आत्मा? एक हॅलो फिरू दे त्याला, जाऊ दे. नाही काय नाही. बघा, प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन. इंद्रियाविषयी बोलले मी, मनावर अजून बोलणार आहे. आणि आत्मा, आपण पुनर्जन्म मानतो, बरोबर आहे. हिंदू धर्मीय जैन हिंदूंमधलाच धर्म आहे असं मी म्हणते. पुनर्जन्म मानतो. आपल्याकडच्या काही लोकांना असा प्रश्न पडला की काय चालू आहे, जन्म घ्यायचा, मरायचं, परत जन्म घ्यायचा, मरायचं. आपण तत्वज्ञानात वाचलंय ना. आपल्याकडे ना षड दर्शनं आहेत. त्याच्यामधलं सांख्य नावाचं एक दर्शन आहे. तर सांख्य ऋषींकडे काही ग्रामीण लोक गेले आणि त्यांना हा प्रश्न पडला होता की कोणीतरी, आपल्याकडे तेव्हा ऋषीमुनी म्हणजे विद्वान लोक होते, त्यांनी विचारला प्रश्न की कशासाठी चालू आहे जन्म घ्यायचा, मरायचं, जन्म घ्यायचं, मरायचं. तेव्हा सांख्य काय उत्तर देतात ऐका. हा विषय गर्भोपनिषदामध्ये पण आलेला आहे. तर सांख्य असं सांगतात की बघा, माणूस जेव्हा मरतो तेव्हा शरीरातून काय निघून जातं? हा आत्मा नुसता जात म्हणजे बाकी सगळं इथे ठेवून जातोय आपण, बरोबर आहे. शरीरही राहत नाहीये. हा आत्मा काय सोबत घेऊन जातो? कर्माचे संस्कार घेऊन जातो. कर्म नाही, कर्माचे संस्कार घेऊन जातो. आता हा आत्मा मुक्त झाला त्या शरीरातून, तो आत्मा एक सर्टन लेवलवर थांबलेला असतो, वेट करतो. कशासाठी? की अजूनही मला पूर्णत्व आलेलं नाहीये किंवा मी मुक्त नाहीये. मग मुक्ताची डेफिनेशन काय बरं? तर तैत्तरीय उपनिषदामध्ये काय सांगितलंय, किंवा उपनिषदांचं महावाक्य असं म्हणूया, अहम ब्रह्मास्मी त्वं तत्त्वमसि. याचा अर्थ काय? मी ब्रह्म आहे आणि तुमच्या सगळ्यांमध्ये तेच तत्व आहे. म्हणजे अल्टिमेटम काय? आपण सर्व ब्रह्म आहोत का? ब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्म म्हणजे कोण? 3 देवांमधला एक देव आहे ना, देव म्हणजे अल्टिमेटली आपण देव आहोत का? महावाक्य आहे आणि इट इज व्हॅलिड वाक्य आहे. तर मग आता त्याचं उत्तर इकडे येतं की तुला ब्रह्मस्वरूप बनायचंय. आत्मा उन्नत 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 म्हणजे कुठे? तर ब्रह्मस्वरूप होशील तेव्हा तू मुक्त आहे. म्हणजे इतका शुद्ध आत्मा असेल, मग काय जन्म चालू आहे पुन्हा पुन्हा? तर मला प्रत्येक जन्मामध्ये उन्नत आत्म्याकडे जायचंय. आणि मग जेव्हा बघा, आत्म्याचा प्रसन्नता म्हणजे काय? की काहीही नाही आजूबाजूला, तरीही मला आतून आनंदी वाटते. आनंदाला विरोधी शब्द काय आहे? सुखाला विरोधी शब्द आनंदाला. आनंदाला विरोधी नाहीये. आनंद इज आनंद ऋषीची आनंद इज अल्टिमेटम थिंग. विरोधीच काही नाहीये. तर हे मिळवणं, हे जर झालं, ती सतत आनंदाची अनुभूती जर माझ्यामध्ये येत असेल, सॉरी आपण किती मिळवू मला माहिती नाहीये, पण ती कदाचित संत अवस्थेचे लोक निश्चित मिळवत असेल, किंवा जे पॉझिटिव्ह ऑरावाले लोक असतात बघा. काही माणसं आपल्याला नेहमी वाटतं भेटावंसं, काही नाही भेटले तर फोन तरी करतो आपण, आणि काही लांब दिसले तरी मार्ग वळून जातो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑरा.
तर आपल्याला इतकं पॉझिटिव्ह बनायचं, तेव्हा मी आत्म्याच्या लेवलवर प्रसन्न असेल. आता मन प्रसन्न. आता मी सांगितलं 2 प्रश्न आहेत, त्यातला एक मनावर आहे. गौतम बुद्धांना असा प्रश्न पडला की दुःखाची निर्मिती का होते. ते जे घर सोडतात ना, सिद्धार्थ, तो घर का सोडतो? सिद्धार्थ गौतम त्याचं नाव, राजाचा पुत्र. आपण गोष्ट ऐकते, ते सगळं दुःख पाहतो, दैन्य पाहतो, म्हातारपण, मृत्यू सगळं पाहतो. आणि तो त्याला प्रश्न पडतो, हे का झालंय निर्माण? आणि मग तो 6 वर्ष तपश्चर्या करतो. कशी? जेवढे म्हणून भारतामध्ये पंथ होते वेगळे वेगळे, की जे तथाकथित आम्ही अध्यात्माची प्रॅक्टिस करतोय किंवा धार्मिकतेची प्रॅक्टिस करतोय असं म्हणून जे 64 पंथ होते, त्या सगळ्या पंथांमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला. पण जे काही त्यांनी करायला सांगितलं, उपास, तापास, शरीराला पीडा, मनाला त्रास, हे सगळं केलं गौतमाने. आणि 6 वर्ष झाले तरी सुद्धा हताश झाला गौतम. मग बुद्धिवृक्षाखाली हताश होऊन बसलेला आहे. तेव्हा त्याला बुद्ध म्हणले. बुद्ध म्हणजे ज्ञानी व्यक्ती, बुद्ध, प्रबुद्ध. हताश झाला की अरे काय हे, मला अजूनही त्याचा बोध होत नाहीये, कशामुळे दुःखाची निर्मिती आहे. आणि मग तो बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसतो. ध्यानस्थ बसलं की आपल्याकडे टिपिकल पिक्चरायझेशन असतं ना, मग त्या देवाने काहीतरी बुद्धी दिली, आत्मज्ञान प्राप्त झालं. कसं होतं आत्मज्ञान प्राप्त? तर त्यांनी जे काही 6 वर्ष केलेलं आहे त्याचं चिंतन केलं, चर्वण केलं, काय याच्यातून निघणार आहे, मी हे का केलंय, अल्टिमेटली माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तेव्हा जे उत्तर मिळालं ते मी तुम्हाला सांगते आहे की का दुःख निर्माण होत आहे. 2च शब्द आहेत, आसक्ती आणि द्वेष. पटतंय का? थोडं चिंतन करा. खरंच असेल का हे दुःखाचं कारण? आपण स्वतः जेव्हा दुःखी होतोय, रोजच्या प्रसंग डोळ्यासमोर आणा, यामध्ये आसक्ती किंवा द्वेष आहे का? मग आज इथून जाताना मला काय विचार करायचा आहे? कशाची मला आसक्ती आहे. हवं 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 सगळ्या पातळ्यांवर. पैसा हवा, आरोग्य हवं, अनारोग्य झालं की परत मला दुःख. तुम्ही म्हणताल तुम्ही तर आरोग्य ठेवा असं सांगताय ना, पण काहीचा स्वीकार पण करावा लागतो. अपंगत्व आहे, स्वीकार केला नाही तर दुःखच दुःख आहे. सगळं मला हवं आहे. मला म्हणजे माझ्या शरीराला आणि माझ्या मनाला. बरोबर आहे? तर ह्या हव्यामधून, आसक्तीमधून, किंवा आसक्ती जशी हव्याची आहे ना, तशी सिच्युएशन पण मला सुटेबल हवी असते. एक माझ्याकडे पेशंट म्हणून एक 38 वर्षाची एक महिला आली आणि ती म्हटली गेल्या 6 महिन्यांपासून मला खूप ऍसिडिटी होती, प्रचंड ऍसिडिटी तिला होत होती. म्हणजे झोप लागत नव्हती, बीपी वाढत होतं, धडधड व्हायची, घाम येत होता, झोप लागेना, अस्वस्थता दिवसभर, संध्याकाळी जरा अंग गरम झाल्यासारखं होते. अशा सगळ्या तक्रारी घेऊन आली. 6 महिने झाला म्हणली मॅडम मी हे डॉक्टर ते डॉक्टर, एंडोस्कोपी झाली, सगळं झालं, हां पोटात दुखायचं, मला काही बरं वाटत नाही. मग तिची सगळी हिस्ट्री झाल्यानंतर मग आम्ही मनाकडे गेलो. कारण आयुर्वेद सांगतं की शरीर आणि मन दोन्ही एकत्र राहत आहे. नुसती शरीराची चिकित्सा करून चालत नाही, आपल्याला मनावर पण काम करावं लागतं. मग तिला असं विचारलं की तुला झोप कशी लागते का? तर ती डिस्टर्ब होते. का बरं? माहित नाही, पण सकाळी उठते तेव्हा काहीतरी विचारात नाही तर स्वप्नातच उठलेली असं जाणवतं. मग तर विचार कोणते येतात ग? टचकन डोळ्यात पाणी आलं. काय झालं? म्हटली नवरा तिचा, तिला एक मुलगी साधारण 10 वर्षाची तिला मुलगी आहे. नवरा बायको मुलगी दोघं तिघच घरामध्ये राहतात. तर म्हटली मॅडम माझा नवरा मला वेळच देत नाही. का बरं? म्हणजे सकाळी बँकेत जातो म्हणून 10ला जातो, तो रात्री 12-1ला येतो. आणि विचारलं म्हटलं हो का नसतं आम्हाला? तो म्हटलं जाऊन कधी बघितलं का बँकेतले सगळे पुरुष 12ला घरी जातात का? तो म्हणतो जा कर चौकशी. उडवून दिलं त्याने. मग तिला ना कोणी मैत्रिणी ग्रामीण भागातून आलेली ती मुलगी, मग तिचं विश्व म्हणजे काय, तिची मुलगी आणि ती. नवरा फारसं बोलणार नाही, सकाळी उठायचं उशिरा, चालला बँकेत. दुःखाचं कारण माझ्या नवऱ्याने मला वेळ द्यावा.
मग विचारलं, सांग ना तुझ्या नवऱ्याविषयी. तेव्हा बघा ती काय सांगते मला, तिच्या नवऱ्याचे आई वडील त्यांचं कधीच पटलं नाही. दोघं पण खूप तापट स्वभावाचे, सारखे फटाके फाट 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 फुटले की निघायचं बाहेर निघून. 2 मुलं, तिला 2 मुलं होती. मग ही मुलं अशीच वाढवली वडिलांनी, जसं जमेल तसं वाढवलं. मग आता या मुलाचं संगोपन लहानपणापासून असं झालं होतं की ज्यांनी प्रेम पाहिलंच नव्हतं. बघा तिचं काउन्सिलिंग मी किती वेगळं, आसक्ती मला तिची सोडायची होती. मी तिला म्हटलं, अगं तुझ्यापेक्षा ना तुझा नवरा पीडित आहे. म्हणजे अरे बापरे, ज्याला प्रेमच नाही मिळालेलं. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल. त्यामुळे प्रेम द्यायचं असतं, सहवासातून प्रेम निर्माण होतं आणि प्रेम दिल्याने पण खूप आनंद मिळतो हे त्यांनी अनुभवलेलंच नाही. म्हणून ह्या ट्रिपला मित्रांबरोबर जाईल, फॅमिली नाही. मग त्यांनी लगेच मला, कारण मी बोलून घेतलं ऑब्व्हियसली त्याला, मग त्यांनी लगेच मला काय, हिला लगेच उलट्या होतात मॅडम. म्हटलं मी देते ना ट्रीटमेंट, तिच्या उलट्या थांबवते पूर्ण, जा फिरायला तुम्ही. काय होतं, माझं मन दुःखी होतं कारण माझी अपेक्षा होती की त्यांनी मला वेळ द्यावा, पण इकडं ते नाहीच आहे. मग तिला मी सांगितलं, आपण दुसऱ्यांना नाही बदलू शकत, स्वतःला बदलायचं. मग काय करायचं, किती सगळ्यांना पटलं, खरंच छान. आणि हेच आहे, पहिला तू स्वीकार कर याचा की अरे तो पीडित आहे, तो दुःखी आहे म्हणून तो असं वागत नाही. तो उलट कर, उलट तू त्याला जास्ती प्रेम दे, मुद्दाम त्याच्याशी बोल. म्हणजे ती आधी म्हटली की तो ना असं जरा झटायला गेले तरी असं चिडते, काय चाललंय का, असं त्याचं व्हायचं. ओके, त्याला काय आवडत आहे ते तू बघ ना, त्याला कोणती गोष्ट आवडते. मग त्यामुळे शरीर संबंध वगैरे ह्या गोष्टी सुद्धा फार दूर, साधं शरीराला स्पर्श नाही म्हटल्यावर. तर आवर्जून मी ना हे तुझ्यासाठी केले. एक थोडा 5 मिनिटं 10 मिनिटं असा जर संवाद वाढवलास ना तर बघ काय होते. आणि तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, पहिला स्वीकार आणि मग त्याच्यासाठी आता शी फील पिटी ऑन हिम की अरे मला, आणि ती खूप घरची पण गरीब होती पण तिला आई वडिलांचं प्रेम मिळालं होतं. हे ती काय म्हटली की आता मी इतकी वैतागलेली आहे ना की मी माहेरी पण नाही जाऊ शकत कारण माझं माहेर नाहीये तसं. म्हटलं ठीक आहे ना, यू शुड बी थँकफुल की तुला एक 6-7 खोल्यांचं घर मिळालंय, प्रेम करायला एक मुलगी मिळाली आहे, तुला अन्न वस्त्र निवारायची भ्रांत नाहीये, तू फील थँकफुल फॉर हिम की जे तुला माहेर मिळालं नव्हतं. तिचं नवऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मग ती तिच्याशी या पद्धतीने वागायला लागल्यानंतर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, 3 महिन्यांमध्ये खूप स्थित्यंतर झालं. तिच्या मनामध्ये हे जे साठला होता ना सगळा राग, आता हे नवऱ्याची ऍक्शन झाली. आता तो जो राग साठतो तो कुठे साठतो, मेंदूमध्ये अमायग्लाडा नावाचा आतमध्ये, साधारण हा जर मेंदू म्हणला तर या ठिकाणी अमायग्लाडा नावाचा एक पार्ट आहे ज्याला आपण भावनिक मेंदू म्हणतो. हा भावनिक मेंदू स्त्रियांमध्ये जास्ती सक्रिय असतो. थोडी उदाहरणं देते मग तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, 4 घरांच्या मागे एकीला थायरॉइडची समस्या आहे, बरोबर. खूप ऐकायला मिळतं थायरॉइडचा त्रास आहे, हायपोथायरॉइडचं, TSH वाढलेलं असतं. आणि जर 100 थायरॉइडचे पेशंट असले, जसं मी नी रिप्लेसमेंटचं म्हणलं, तर त्यातल्या 80 महिला असतात. का, आज कित्येक महिलांवर मी मुद्दाम हा एक रिसर्च प्रोजेक्ट केला की आत्ताच तुझं थायरॉइड झालंय ना, मी तुला ट्रीटमेंट नाही देणार, फक्त काउन्सिलिंग आणि आमची आयुर्वेदातली एक विद्धकर्म नावाची एक ट्रीटमेंट मी तेवढंच देणार आणि 3 महिन्यांनी आपण रिपीट करू थायरॉइड. काय केलं होतं, काउन्सिलिंग मनावर काम केलं होतं. म्हणजे खूप छोट्या समस्या असतात. तर तिला ह्या अमायग्लाडामध्ये एक छोटी समस्या नंतर सांगते, इथे सगळ्या निगेटिव्हिटी स्टोर होती. म्हणजे बुद्धीच्या स्तरावर तिला समजलं की हो हा समस्याग्रस्त आहे, पण ते स्टोर झालेलं ते काढलं पाहिजे ना. म्हणजे 2 पद्धतीवर समजूत असते, कॉग्निटिव्ह लेवल म्हणजे बुद्धीच्या स्तरावर, आणि जी साठलेलं आहे ते कसं त्रास देतं बघा. हा तुम्ही तुमचा जोडीदार असं उदाहरण घेऊ, हा तो ना असंच वागतो. कधीतरी तुम्ही वैतागून काय मिळेल, जाऊ दे ना, मी स्वीकार करते त्याचा, जाऊ दे काही केलं तरी, पण तरी बघा प्रसंग तसा घडला की परत दुःख होतं ना, सगळं मागचं येतं का डोक्यामध्ये. त्रास कोणाला होतो, कारण का अमायग्लाडामध्ये ते स्टोर आहे, त्या स्टोअरमुळे हा आपल्याला त्रास होत असतो. आणि मग विशिष्ट प्रकारचं जर ध्यान केलं, मेडिटेशन केलं, तर त्याच्यामधून ह्या स्टोअर झालेल्या गोष्टी हळूहळू निघायला लागतात आणि मग
ती पण आनंदी झाली, नवऱ्यामध्ये हळूहळू बदल झाले. पण मी तिला काय म्हटलं, 100% तो बदलेल का? आनंददायी सहजीवनामधला एक मूल मंत्र काय आहे, तो 100% बदलणार नाही याची जाणीव होणं. आपण सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल कुठे राहतो, तर पार्टनरच्या बाबतीत असतो, बरोबर आहे ना? सगळ्यांची भांडणं विसरतात, सासू सुनेशी, भावाशी, नंदेशी, कोणाचं विसरत नाही आपण. कारण तिथून खूप जास्ती अपेक्षा आहे. अरे माझी प्रेमाची माणसं सोडून तुझ्यासाठी आली आहे ना, मग तू माझ्या बाजूने असलं पाहिजे, तू मला समजून घेतलं पाहिजे, ही आपली अपेक्षा चुकीची नाहीच आहे. तर हे सगळे त्रास जर का आपण अशा पद्धतीचं ऑडिओ गायडेड मेडिटेशन केलं, ज्याला आयुर्वेदामध्ये सत्वावजय चिकित्सा म्हणतात, तर ती मगाची केस पुन्हा सांगते, तिचं हे सगळं जे ऍसिडिटीच्या तक्रारी सगळ्या प्रकारचे अँटॅसिड खाऊन माझ्याकडे आलेली होती. 10च दिवसामध्ये, नो डाऊट तिचं मला पंचकर्म पण करावं लागलं, कारण ते दोष खूप वाढलेले होते. तर 10च दिवसामध्ये तिला बरं वाटायला लागलं. कारण सायमल्टेनियसली शरीराबरोबर मी शरीरासोबत मनावर पण काम केलेलं होतं. ते तिने केलं होतं, फक्त मदत मी केलेली होती. आणि मग हे जर साठलेलं सगळं निघून गेलं, तर तिला मग मी ते सांगितलं, किंवा तुम्ही असं एक उदाहरण पाहिलं असेल बघा, ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, म्हणजे मान दुखते, खांदे दुखतात, मुंग्या येतात, कमरेचा स्पॉन्डिलोसिस आहे, त्या पेशंटला मी आवर्जून सांगते, तुम्ही असे कधी अनुभवलंय का, 1 वर्षापासून त्रास असेल तर ज्या दिवशी तुम्हाला ताण येतो, स्ट्रेस येतो, तेव्हा हे दुखायला लागतं? हो सांगतात. मग काय, या ताईने बोट वर करून हो म्हणल्या, का बरं असं होतं? तर बघा, जेव्हा ह्या 4 भावना लक्षात घ्या, दुःख, अपमान, भीती, काळजी, आणि राग, 5वी भावना, हे जेव्हा उफाळून येतं, तेव्हा काही असे कॉर्टिसॉल्स, इंग्लिश नावं का सांगते, कोणाला माहिती असलं तर तिला रिलेट व्हावं म्हणून, किंवा असे केमिकल्स तयार होतात की जे शरीरामध्ये फाईट अँड फ्लाईट मेकॅनिझम सुरू करतात. म्हणजे ते आपल्या शरीरामधले जे अवयव आहे, म्हणजे मेंदू, हृदय, स्नायू, पचनसंस्था, श्वसनसंस्था, याच्यामध्ये ते कॉर्टिसॉल्स मोठ्या प्रमाणावर सिक्रीट झाल्यामुळे त्या जे आजार आहेत, म्हणजे जिला जे असतील ते आजार ॲग्रिवेट होतात. ज्यांना अस्थमा आहे त्यांना दम्याचा अटॅक यायला लागतो. अजून एक सोपं उदाहरण देते.